ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण ना चक्क मेथीमध्ये रवा टाकून अशी रेसिपी करणार आहोत ना की तुम्ही यापूर्वी कधीच केली नसेल. आता बाजारामध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणात मेथी आली आहे. तर ही रेसिपी ना थंडीमध्ये प्रत्येकाने केलीच पाहिजे. अगदी झटपट बनणारी आहे. तुमच्या घरात जे साहित्य अवेलेबल आहे ना त्याच साहित्यामध्ये ही रेसिपी तयार होते. त्यामुळे नक्कीच एकदा ही रेसिपी करून पहा. खूप जास्त पौष्टिकसुद्धा आहे. तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी बघा इथे आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल ना तर त्याऐवजी तुम्ही जाड रव्याचा वापर केला ना तरी चालेल. आता चमच्याने मोजला तर 1-2 चमचे इतपत मी इथे रवा घेतलेला आहे. तोपर्यंत इथे आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये एक 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत. हिरवी मिरचीचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. लहान मुलांसाठी हा पदार्थ करत असाल ना तर मिरचीचं प्रमाण थोडंसं कमी ठेवा. पण जर मोठ्यांसाठी करत असाल तर अगदी छान झणझणीत हा पदार्थ नक्कीच करा. भरपूर असं लसूण घालून हे वाटून घेतलेलं आहे. पाहू शकता अगदी भरभरीत असं वाटलेलं आहे. अजिबातच पाणी वगैरे टाकायचं नाही आपल्याला वाटताना आणि थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं आहे. आता इथे एक कांदा घेतलेला आहे. कांदासुद्धा आपल्याला या रेसिपीसाठी लागणार आहे. अगदी बारीक असा कांदा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. या रेसिपीसाठी जे काही साहित्य लागतं आहे ना ते अगदी मोजकं आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ संपल्यानंतर जरी ठरवलं ना रेसिपी करायची तरीसुद्धा बनवू शकता, कारण की अगदी घरातल्या साहित्यापासूनच ही रेसिपी आपली तयार होते. आणि मार्केटमध्ये मेथी आलेली आहे तर ही रेसिपी नक्कीच एकदा करून पहा. थंडीचे दिवससुद्धा चालू आहेत आणि थंडीमध्ये हा पदार्थ जर खायला मिळाला ना तर सगळेच अगदी कौतुक करतील तुमचे, इतका जास्त हा पदार्थ भन्नाट होतो. पाहू शकता एक मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे. तो बारीक कट करून घेऊया. आता ही रेसिपी ना मी 2 जणांसाठी करते. त्यानुसार जे काही साहित्य घेते ना ते त्याप्रमाणे घेतलेलं आहे. पण जर तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल ना तर साहित्याचं प्रमाण इथे तुम्ही वाढवू शकता. आता इथे आपला कांदा कट करून झालेला आहे. तोपर्यंत जी मेथी आपण घेतली होती ना ती मेथी आपल्याला स्वच्छ अशी 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे. पाहू शकता इथे मेथी मी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतली आहे. आता इथे मेथीचं प्रमाण ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तसुद्धा करू शकता. जर तुम्हाला कमी मेथी टाकायची असेल तर कमीसुद्धा घालू शकता किंवा मग जास्तीची मेथी घालायची असेल ना तर तीसुद्धा घालू शकता. जो कांदा कट करून घेतला होता ना तो घालून घेऊया. 2 चमचे बारीक रवा घालून घेतलेला आहे. 1 चमचा इतपत ना मी पांढरे तीळ घातलेले आहेत. कारण की आता थंडीचे दिवस चालू आहेत त्यामुळे तीळ प्रत्येकाने खायलाच पाहिजे. आणि ज्या काही रेसिपीमध्ये तुम्हाला तीळ ॲड करता येईल ना नक्कीच आवर्जून करा. 1 चमचा काळे तीळसुद्धा इथे मी घातलेले आहेत. काळे तीळ घालणं अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला जर आवडत असतील तर घाला किंवा मग तुम्ही स्किप केले ना तरी चालेल. 1 चमचा भरभरीत असा म्हणजे जाडसरच मी शेंगदाण्याचा कूट घालून घेतला आहे. याने आपल्या पदार्थाला ना अजून जास्त छान टेस्ट येते, त्यामुळे असेल कूट केलेला तर आवर्जून घाला. अर्धा चमचा इतपत जिरं घातलेलं आहे. अर्धा चमचा इथे मी हळद घातलेली आहे. जास्तीचे कोणतेही मसाले आपल्याला यामध्ये घालायचे नाही आहेत. जे आपण हिरवी मिरची आणि लसूण वाटून घेतलं होतं ना ते घालून घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर इथे जर पोहे खायचा जो चमचा असतो ना त्याने मोजून घेतले तर 1 ते 2 चमचे इतपत मी बेसन पीठ घातलेलं आहे. आता या पिठामध्ये ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार पिठे ॲड करू शकता. इथे माझ्याकडे ज्वारीचं पीठ होतं त्यामुळे मी 2 ते 3 चमचे ज्वारीचं पीठ घातलेलं आहे आणि 1 चमचा इतपत तांदळाचं पीठ घातलेलं आहे. तुमच्याकडे जर बाजरीचं पीठ असेल, गव्हाचं पीठ असेल, तांदळाचं, नाचणीचं कोणतंही पीठ असेल ना ते तुम्ही यामध्ये ॲड करू शकता किंवा मग जर नुसतं तुमच्याकडे बाजरीचं पीठ असेल ना ते घातलं तरी चालेल. 1 चमचा तूपसुद्धा मी घालून घेतलेलं आहे इथे. 1 ते 2 चमचे, कारण की तुपाने छान असा फ्लेवर येतो या पदार्थाला. तांदळाचं पीठ बघा जर कुरकुरीत तुम्हाला हा पदार्थ करायचा असेल ना छान तरच घाला. त्यामुळे मी 1च चमचा इथे तांदळाचं पीठ घातलेलं आहे. 1 चमचा इतपत धना पावडर घातलेली आहे. आता माझ्याकडे इथे कोथिंबीर अवेलेबल नव्हती ना त्यामुळे मी धना पावडरचा वापर केलेला आहे. पण जर तुमच्याकडे कोथिंबीर असेल ना तर आवर्जून भरपूर अशी कोथिंबीर या रेसिपीला घाला, कारण की कोथिंबीरने सुद्धा अगदी छान अशी टेस्ट येते या रेसिपीला. आता हे ना आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता पाणी टाकूनच हे छान असं मिक्स करून घेते. एकदम पाणी ओतू नका, जसं जसं लागेल ना तसं थोडं थोडं तुम्ही इथे पाणी ओतू शकता. आणि जर तुम्हाला पिठाचं प्रमाण थोडंफार कमी वाटत असेल ना तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये थोडंफार पीठ अजून जास्त घालू शकता. पाहू शकता अगदी या पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे.
मेथी शक्यतो ना या रेसिपीसाठी ना अगदी बारीक बारीक अशी खुडा. इथे तुम्ही मेथी चिरूनसुद्धा घेऊ शकता, पण कधीकधी मेथी चिरल्यामुळे ना कडू होते, त्यामुळे इथे मी खोडून वापरलेली आहे. बघा अगदी पीठ या पद्धतीने मी मळून घेतलेलं आहे आणि अगदी सैलसर मळायचं आहे. आपण भाकरीला करतो ना, अगदी त्यापेक्षासुद्धा सैलसर इथे पीठ मळायचं आहे. अजिबातच घट्टसर वगैरे अगदी हाताला चिटकेल ना इतपत हे पीठ मी सैलसर मळून घेतलेलं आहे. एक कॉटनचा रुमाल घेतला आहे पाण्यामध्ये भिजून. इथे ना आपण अगदी गरमागरम अशी थालीपीठं करणार आहोत आणि थंडीमध्ये अशा पद्धतीची थालीपीठं जर खायला मिळाली ना, तर अगदी मुलेसुद्धा आवडीने खातील. मुलांच्या डब्यालासुद्धा तुम्ही ही थालीपीठ देऊ शकता. संध्याकाळचंच म्हटलं ना तरीसुद्धा हे पीठ तुम्ही तयार करून ठेवू शकता फ्रीजमध्ये आणि गरमागरम अशा पद्धतीची ही थालीपीठं सकाळ सकाळ बनवू शकता. अगदी कमीत कमी वेळ लागतो आणि चपाती भाजीपेक्षा काहीतरी वेगळं खायला मिळालं ना, तर मुलंसुद्धा अगदी आवडीने खातात आणि मोठ्यांच्यासुद्धा डब्याला तुम्ही ही थालीपीठं देऊ शकता. रुमाल घेतलेला आहे, त्यावरती थोडंसं पाणीसुद्धा मी शिंपडून घेतलेलं आहे एक्स्ट्राचं. म्हणजे पाणी शिपडल्यामुळे ना आपलं जे थालीपीठ आहे ना ते खाली चिटकत नाही. आणि अगदी या पद्धतीने बघा एक थालीपीठाचा गोळा घेऊन ही थापून घ्यायचं आहे. तुम्हाला ही थालीपीठं किती मोठी पाहिजे, किती लहान पाहिजे ना, त्यानुसार इथे तुम्ही थालीपीठाचा गोळा घेऊ शकता. पण इथे ना मी मीडियम आकाराचीच करते, त्यामुळे बघा अगदी या पद्धतीने गोळा घेऊन ही थालीपीठ थापून घेते. जितकं पातळ हे थालीपीठ थापता येईल ना तितकं पातळ थापून घ्या. कारण की जर तुम्ही जाड थापलं ना तर अगदी थालीपीठं कच्ची राहतील आणि खायलासुद्धा इतकी चांगली लागणार नाही. त्यामुळे शक्यतो अगदी पातळसर अशी थालीपीठं तुम्हाला थापून घ्यायची आहे. आणि जर हाताला चिटकत वगैरे असेल ना तर हाताला थोडं थोडं पाणी लावून घ्या मध्ये मध्ये आणि नंतरच ही थालीपीठं तुम्हाला थापून घ्यायची आहेत. बघा अगदी एकसारखी अशी थालीपीठं मी थापून घेतलेली आहेत. वरनं थोडीशी काळे तीळ घातलेली आहेत. काळ्या तिळाऐवजी तुम्ही पांढरे तीळसुद्धा घालू शकता. म्हणजे खायलासुद्धा अगदी छान लागतात ते तीळ जर मध्ये मध्ये दाताखाली आले तर. गॅसवरती एक पॅन तापत ठेवला आहे. पॅनऐवजी तुम्ही इथे तव्याचा सुद्धा वापर करू शकता, कारण की तव्यामध्ये सुद्धा ही थालीपीठं अजिबातच चिटकत वगैरे नाही. आता पॅनला थोडंसं तेल लावून घेतलं आहे. थालीपीठांना शक्यतो थोडंसं तेलाचं प्रमाण वाढून घ्या, म्हणजे अगदी खरपूस भाजतात ती. तेलाऐवजी तुम्ही तुपाचा वापरसुद्धा करू शकता. बघा अगदी या पद्धतीने ना मी थोडे छोटे होलसुद्धा करून घेतलेले आहेत, म्हणजे त्यामध्ये आपल्याला तेलसुद्धा सोडता येतं आणि थालीपीठ अगदी व्यवस्थित असं शिजलं जातं. वरनंसुद्धा थोडं तेल लावून घेऊया आणि झाकण ठेवून हे थालीपीठ एक 4 ते 5 मिनटासाठी आपल्याला बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे. आता आपलं ते थालीपीठ भाजते तोपर्यंत आपण दुसरंसुद्धा बघा थालीपीठ इथे मी करून दाखवते. अगदी झटपट होतात, अजिबातच वेळ वगैरे लागत नाही. सकाळच्या घाईमध्ये सुद्धा बनवू शकता किंवा नाश्त्याला वेगळं काही बनवायचं असेल ना तर नक्कीच हा नाश्ता तुम्ही बनवू शकता. अगदी भन्नाट लागतो खायला. टोमॅटो केचपसोबत खा, चहासोबत खा किंवा मग जर तुम्हाला एखादी चटणी वगैरे यासोबत करायची असेल ना खोबऱ्याची, तीसुद्धा तुम्ही करू शकता. पण या थालीपीठांसाठी ना शक्यतो कोणत्याही चटणीची गरज लागत नाही, कारण की खूप छान अशी फ्लेवरफुल ही थालीपीठं तयार होतात. बघा हे सुद्धा थालीपीठ अगदी पातळ असं मी थापून घेतलेलं आहे. व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या, कारण की तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं. तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आता इथं आपलं हे थालीपीठ भाजून झालेलं आहे. बघा अगदी छान असं खालच्या साईडने खरपूस थालीपीठ भाजून झालेलं आहे आपलं. आता त्याची एक साईड पलटी करून घेऊया. शक्यतो ना थालीपीठांसाठी थोडंसं तेल जास्त लागतं, पण जर तुम्हाला कमी तेलाची थालीपीठं करायची असतील ना तर तीसुद्धा तुम्ही करू शकता. दुसऱ्या साईडने सुद्धा थोडं मी तेल घालून घेतलं आहे आणि या साईडने सुद्धा थालीपीठ आपण झाकण ठेवून भाजून घेणार आहोत. फक्त 1 ते 2 मिनटासाठी मी झाकण ठेवलं होतं. थालीपीठं ना तुम्ही जितकी जास्त खरपूस भाजशाल ना तितकी थालीपीठं अगदी छान लागतात खायला. त्यामुळे एक थालीपीठाला ना कमीत कमी 5 ते 6 मिनटं आवर्जून द्या भाजण्यासाठी. पाहू शकता अगदी खरपूस असं हे थालीपीठ आपलं भाजून झालेलं आहे आणि जो आपण रवा घातलेला होता ना त्यामुळे थालीपीठाचा जो वरचा कवच असतो ना तो अगदी खुसखुशीत क्रिस्पी होतो. बघा अगदी छान असा रंग आलेला आहे. आता हे थालीपीठ एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि जे आपण थापून घेतलेलं थालीपीठ होतं ना ते सुद्धा यामध्ये घालून घेऊया. सुरुवातीला थोडं तरी तेल लावून घ्या, म्हणजे थालीपीठ वगैरे खाली चिटकत नाही. आणि बघा अगदी या पद्धतीने रुमालाने हे थालीपीठ आपल्याला सोडून घ्यायचं आहे.
अगदी पटकनी सुटलं जातं. फक्त रुमाल थोडासा ओलसर करून घ्या, म्हणजे थालीपीठ अजिबातच रुमालाला चिकटणार नाही. आणि जे आपण छोटे छोटे गोळे करून घेतले होते ना होल, त्यामध्ये सुद्धा आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि हे सुद्धा थालीपीठ छान असं भाजून घ्यायचं आहे. बघू शकता दोन्ही साईडने छान असा खरपूस रंग येतोपर्यंत हे सुद्धा थालीपीठ आपण भाजून घेतलेलं आहे. नक्कीच एकदा थंडीमध्ये अशा पद्धतीची थालीपीठं करून पहा. अगदी मोठेच काय मुलेसुद्धा अगदी आवडीने खातील आणि मुलांनी 1 ते 2 थालीपीठं जरी खाल्ली ना तरी अगदी आरामात त्यांचं पोट भरणार आहे. कारण की पौष्टिकसुद्धा आहे. ज्वारीचं पीठ तुम्ही यामध्ये ना तुमच्या आवडीनुसार पिठं ॲड करू शकता ना, त्यामुळे ही पौष्टिक अशी थालीपीठं आपली तयार होतात. बघा दोन्ही साईडनी छान असं खरपूस हे थालीपीठ भाजून घेतलेलं आहे. आता ही थालीपीठं एका प्लेटमध्ये काढून घेऊया. पाहू शकता इथे सुरुवातीला 2 थालीपीठं इथे मी करून घेतलेली आहेत आणि अगदी छान अशी झालेली आहेत. थंड झाली ना तरीसुद्धा खायला तितकीच जास्त छान लागतात आणि अगदी खुसखुशीत आणि आतून छान मऊसूत अशी झालेली आहेत. बघू शकता मेथीची थालीपीठं ना अगदी पौष्टिकसुद्धा असतात आणि मुलेसुद्धा अगदी आवडीने खातील. त्यामुळे त्यांच्यासाठी तरी नक्कीच एकदा करून पहा. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.